श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं की आपोआप आपल्या मनाला एक वेगळी शांतता लाभते. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामी समर्थ महाराजांनी आयुष्यभर आपल्याला जे संदेश दिले आहेत त्यात काही असे संदेशसुद्धा आहेत जे केवळ भक्तांसाठीच नव्हे तर प्रत्येक माणसाच्या जीवनासाठी मार्गदर्शन करतात. चला तर मग आपण जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराजांच्या त्या 11 गुपित संदेशांबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर महाराजांचा पहिला संदेश होता, भक्तीपेक्षा श्रद्धा महत्त्वाची. म्हणजेच काय तर बघा, एक भक्त दररोज आरती करत असे पण मनामध्ये शंका असे. स्वामींनी त्याला सांगितलं, मन शुद्ध असेल तर एक नामस्मरण 1000 आरत्यांपेक्षा मोठं आहे. तर याचा अर्थ असाच होतो की तुमच्या कर्मापेक्षा तुमच्या मनाची जी शुद्धता आहे ती श्रेष्ठ ठेवा. आणि महाराजांचा दुसरा संदेश आहे बघा, जिथे विश्वास तिथे चमत्कार. म्हणजेच काय बघा, एक छोटीशी गोष्ट. एक वृद्ध स्त्री नाण्याशिवाय प्रसाद आणत असे पण तिचा प्रसाद नेहमी स्वामी घेत असे, कारण विश्वासातच शक्ती आहे. तिसरा संदेश बघा, परिस्थिती बदलण्याऐवजी आपण स्वतःला बदललं पाहिजे. एका शेतकऱ्याने पाऊस मागितला पण स्वामी म्हणाले, पाऊस तुझ्या हातात नाही पण पेरणीचं वेळापत्रक तर तुझ्या हातात आहे. चौथा संदेश आहे, दुःख हे गुरुचं रूप आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही संकटात सापडले असाल तर हे संकट तुमच्या आत्म्याचं परीक्षण करत आहे. पाचवा संदेश म्हणजे बघा, दानात गुप्तता ठेवा. तुम्ही जे काही दान करत आहात ते तुम्ही गुप्तदान करायचं आहे. स्वामींनी एकदा एका दानशूराला सांगितलं, तुझं नाव कोणी घेऊ नये, म्हणजेच तुझा पुण्यसंचय वाढेल. स्वामींचा 6वा संदेश आहे, जे मिळालं त्यात समाधान मानायला पाहिजे. एक व्यापारी नफा कमी झाल्याने रागावला. स्वामींनी सांगितलं, जे आहे त्यात आनंद शोध. म्हणजे तुमच्याकडे जेवढा आहे त्यातच तुम्ही आनंदी राहायला पाहिजे. अति लालच किंवा आधी लोभ करायचा नाही आहे. स्वामींचा 7वा संदेश म्हणजेच खूप महत्त्वाचा संदेश आहे बघा, नामस्मरण ही खरी साधना. एक तरुण ध्यानधारणेत अयशस्वी झाला तेव्हा त्याला स्वामी म्हणाले की नामाचा जप हा ध्यानापेक्षा सोपा आणि अतिशय प्रभावी जप आहे. त्यामुळे तुम्ही देवाची, तुमच्या भगवंताची सतत नामस्मरण करत राहा, ज्यामुळे तुमच्यावर येणारी संकटे त्याचे प्रमाण कमी होईल. त्यानंतर स्वामी महाराजांचा 8वा संदेश आहे की देव तुमच्या जवळच आहे. बघा, एकदा एक भक्त मंदिरात पोचू शकला नाही तेव्हा त्याचे मन खूप उदास झाले. म्हणून स्वामींनी त्यांना म्हणाले की बघ तुझं मन हेच तुझं मंदिर आहे. म्हणजेच काय, तुम्ही देवाला भेटायला दर्शनाला मंदिरामध्ये जाता, तिथे देवाचे दर्शन करता. कधी तुम्हाला ते मिळत नाही तर तुम्हाला बाहेर मंदिरामध्ये जाऊन किंवा कुठेही जाऊन देवाच्या दर्शनाची गरज नाही. जर तुमचे मन शुद्ध असेल तर देव तुमच्या जवळ आहे आणि तुमच्या मनामध्ये सामावलेलं आहे. म्हणजेच काय, तर तुमचे मनच हे तुमचे मंदिर आहे. अशाच प्रकारे महाराजांचा 9वा संदेश आहे, अहंकार सर्व काही नाश करतो. बघा, एकदा एक विद्वान आहे ना, आपल्या ज्ञानाचा गर्व करत असतो. त्याला खूप असं वाटतं की तो खूप हुशार आहे, असं आहे. त्यामुळे ना त्याला त्याच्या ज्ञानावर, तो जो काही काम करत असतो तो नेहमी स्वतःला खूप असं श्रेष्ठ समजायला लागतो. त्याच्यामुळे तो इतरांना तुच्छ मानत असतो. तेव्हा स्वामींनी त्याला शिकवलं की तू जे कार्य करत आहेस ते तू त्यात श्रेष्ठता आहे तर आहेच, पण त्याचा जर का तू गर्व करत असणार तर ते व्यर्थ आहे. त्यामुळे स्वामींनी त्याला नम्रता शिकवली, नम्रपणे लोकांशी कसं वागायचं हे सुद्धा शिकवलं. आणि हे शिकवलं की आयुष्यामध्ये तुमच्याकडे जर काही कुठल्या प्रकारचं ज्ञान असेल किंवा काही असेल, पैसा असेल, तर त्याचा तुम्ही अहंकार करता कामा नये. त्यामुळे काय होतं, अहंकार हा आपल्या आयुष्याचा नाश करतो. तशाच प्रमाणे महाराजांचा 10वा संदेश आहे की सेवा हीच खरी पूजा. बघा, स्वामींनी एका आजारी वृद्धाची सेवा करण्याला आशीर्वाद दिला आहे. एकदा एक वृद्ध खूप आजारी होता आणि त्याच्यानं एका व्यक्तीने त्याची खूप सेवा केली. तर स्वामींनी माहीत आहे का, स्वामींनी त्या व्यक्तीला खूप आशीर्वाद दिला आणि त्याला म्हटले की तू जे हे कार्य केलेले आहे ते अतिशय श्रेष्ठ आहे. म्हणजे
आजारीची सेवा करणे हीच आपली खरी पूजा आहे. जर आपण कुणाच्या मदतीला त्याच्या संकट काळामध्ये धावून जावत असू किंवा कोणी आजारी असेल त्याचं जर आपण काळजी घेत असणार तर ही सर्वात मोठी सेवा आहे. त्यामुळे स्वामींचा 10वा संदेश म्हणजे सेवा हीच खरी पूजा. आणि स्वामी महाराजांचा 11वा संदेश म्हणजे जो अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे तो म्हणजे तुमच्या आयुष्यामधील जे काही चिंता असतील त्या तुम्ही सोडून द्या. जो काही तुम्हाला राग येत असेल, क्रोध येत असेल, लालसा असेल तुमच्या मनामध्ये, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा लोभ असेल, त्या तुम्ही सोडून द्यायला पाहिजे. बघा, जर तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करत असाल, सतत चिंतेत असाल, तर त्यामुळे काय होणार, तुमच्या मनावर आणि तुमच्या मेंदूवर खूप परिणाम होऊन तुम्हाला त्यामुळे ना शारीरिक त्राससुद्धा होतो. त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे, कुठल्याही गोष्टीची चिंता न करता सगळं काही आपल्या महाराजांवर सोडून द्यायला पाहिजे. महाराजांचे नामस्मरण करायला पाहिजे. ते नक्कीच, जर तुम्ही महाराजांची मनापासून नामस्मरण आणि सेवा करत असाल तर ते नक्कीच तुम्हाला त्या चिंतेतून मुक्त करणार आहे. आणि तशाच प्रकारे क्रोध, बघा, तुम्ही जर अतिशय प्रमाणात राग करत असाल, क्रोध करत असाल किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर जर सुद्धा तुम्हाला क्रोध येत असेल आणि तुम्ही त्या क्रोधामध्ये तुमचा क्रोध तो अनावर होत असेल आणि तुम्ही त्या क्रोधावर नियंत्रणच ठेवू शकत नाही आहे, तर त्याचासुद्धा नुकसान तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे स्वामींनी सांगितलं आहे, क्रोधालासुद्धा तुम्ही हे त्यागून द्यायला पाहिजे. क्रोध हा कुठल्याच व्यक्तीसाठी चांगला नाही आहे. आणि तशाच प्रकारे लोभ बघा, तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा लोभ असेल, तुमच्या मनामध्ये लालसा असेल, तर ती अत्यंत वाईट आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे, जो लालच करतो तो नेहमी संकटामध्येच सापडतो. त्याप्रमाणेच जर तुमच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा लोभ, लालसा येत असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यागून दिला पाहिजे. त्यामुळे स्वामींचा 11वा संदेश आहे की सोडून द्या चिंता, सोडून द्या क्रोध आणि सोडून द्या लोभ. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही का सोडल्या तर देव तुमच्याकडे नक्कीच धावत येतो. बघा, स्वामी समर्थाचे हे संदेश फक्त धार्मिक गोष्टी नाही, तर ते जीवन जगण्याचे एक तत्त्वज्ञान आहे. तुमच्या जीवनातील यातील एक तरी संदेश तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणला ना, तर बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ जर तुम्हाला पसंत आला असेल, व्हिडिओ संबंधित माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला विचारू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.